हॅलो गाईस, तर वेट सिरीज सीझन 2 सुरू झालाय आणि त्याचाच पार्ट 3 शूट करायला आज आम्ही आलोय बस स्टँडवर. आणि आजचा बस स्टँड एक्सपिरियन्स काहीसा भारीच होता यार. कारण लिटरली मी इतकी कॅरेक्टर मध्ये गेले होते ना की शूट सुरू असताना लोकांना समजतच नव्हतं की मी ते ऍक्टिंग करते. इट लुक सो रिअलिस्टिक. खरंच लोक माझ्याकडे शेंगदाणे फुटाणे घ्यायला येत होते. आज आम्ही दुपारच्या वेळेला बस स्टँडवर शूट करायला आलो होतो, त्यामुळे क्राऊड पण खूप होता. अनेकदा लोक शूट मध्ये येऊन थांबायचे, तर कधी विकत घ्यायला आलेल्या लोकांमुळे व्हिडिओ थांबावा लागायचा. आणि केस माझ्या चष्म्यातून लिटरली काहीच दिसत नव्हतं. तो इतक्या नंबरचा होता की ब्लर पेक्षा ब्लर मला दिसत होतं सगळं. आणि हा जो तुम्हाला दिसतोय ना, हा याचा स्टॉल आहे. आणि हेच वेट सिरीजचे फॅन्स इतके आहेत ना की कुठेही शूट असलं तरी लोक लगेच कोऑपरेट करतात. खरंच दिस लव्ह इज समथिंग एल्स. आणि आज खूप दिवसांनी वेटचं शूट करताना मागचा तो पूर्ण शूट माझ्या डोळ्यांसमोर आला. मला वाटलं अरे यार, खरंच तो एक वेगळाच फेज होता माझ्या लाईफ मधला. आणि आता सीझन 2 मध्ये मी चक्क म्हातारी झाले आणि मला अचानक सगळे जुने सीन मला आठवत होते. त्यामुळे वेगळं काही करायची गरजच पडली नाही. सगळं नॅचरली होत होतं. आता एक फनी इन्सिडेंट सांगते. आमचं शूट सुरू असताना सागर सर मला विचारत होते ऑटो कुठे. तेव्हा ते काका आले आणि ते म्हणाले रिक्षा. आणि यार मला इतकं हसू आलं ना की जाम. मग मी त्यांना सांगितलं काका आम्ही शूट करतोय. आणि शूट झाल्यावरती सागर सर काय बोलताय ते तुम्ही बघा. काय मी साग्या, मी माझा पप्पाचा बदला घ्यायला आलेला आहे. आणि अक्काने मला ओळखून घेतलं पहिल्याच भेटेल. पण मी अक्काला ओळखलं नाही. आणि अक्काचा तिसरा एपिसोड येणार आहे. आणि आता माझ्या मावशीचा रोल गेला आहे. हा, मावशीचा रोल. मावशी पण काही दिवसांनी परत अक्का एंट्री मारेल. आता अक्का इथून थोडंसं आराम करेल. यस, आता चालली ट्रिपला गोवा. गोवा. ऑल द बेस्ट मॅम, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. ओके गाईज, बाय बाय. अरे आणि गाईस, इथे एक छोटासा रिव्हील पण झालाय की आम्ही बाहेर फिरायला जातोय, म्हणजेच गोव्याला जातोय. आणि जाताना मला काही स्कूलची मुलं भेटली. त्यांनी मला लगेच ओळखलं आणि म्हणाले काका आम्ही तुमचे रोज व्लॉग बघतो, वेट सिरीजचे पार्ट्स पण बघतो, आम्हाला तुमचे व्लॉग्स खूप आवडतात. आणि सगळ्यात क्यूट काय होतं माहितीये, ते मला म्हणाले आम्हाला तुमच्या व्लॉग मध्ये घ्या. दे वर लिटरली सो एक्साइटेड टू बी अ पार्ट ऑफ माय व्लॉग. तर गाईस, आजचा बस स्टँड शूट असा काहीसा क्रेझी, फनी आणि मेमोरेबल झाला. चला तर गाईस, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.